मनपाकडून दादरमधील कबूतरखान्यावर जाळी टाकण्यात येते। दादरमधील कबूतरखाना तोडण्यास मात्र स्थानिकांकडून विरोध केला जातोय। स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे कारवाई आता लांबणीवर गेली आहे। मुंबईच्या दादर परिसरातील कबूतरखाना तोडण्यासाठी आले असताना मुंबई महानगरपालिकेच्या पथकाला विरोधाचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे आता ही कारवाई लांबणीवर गेली आहे। स्थानिक नागरिकांनी याला तीव्र विरोध केला, त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सरकारचं माहिती पण रोंग आहे, असं माणसाला वोट पण नाही देणार आम्ही। काय नाही करायचं तो हम लोग कल से उपवास पे बैठेंगे यहाँ पे। हाँ, उपवासवरी बैठून जाणार आम्ही, हे चालू नाही करणार तर। पण हे चालत नाही असं। एवढा वर्ष झालं, आम्ही 17 वर्ष झालं तर मी बघते इकडे कबुतरांनाच खातो। तिथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य यांनी। आपण आहोत आता दादरच्या कबूतरखान्याजवळ आणि काल इथे तणावपूर्वक शांतता पाहायला मिळाली। त्याचं कारण उच्च न्यायालयाने एक आदेश दिलेले आहेत की कबूतराला दाणा पाणी घालणाऱ्या सर्व नागरिकांवर गुन्हा दाखल करा, असे हे आदेश आहेत। त्यामुळे काल महापालिकेचे अधिकारी इथे येऊन कबूतरखाना बंद करण्यासाठी प्रयत्न करत असताना स्थानिकांनी मात्र त्याला तीव्र विरोध केलेला पाहायला मिळतोय। सध्या आपण बघतोय की ताडपत्री टाकलेली आहे, मात्र काही नागरिक जे आहेत ते इथे आलेले पाहायला मिळतात। नेमकं या नागरिकांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकूया। दादा, काय सांगाल, काय म्हणणं आहे तुमचं? म्हणणं हे आहे की बेसिकली पिजन इज अ सिम्बॉल ऑफ पीस, शांती दूत आहे तो। तर म्हणणं काय आहे की ते काही अबोल प्राणी आहे, ते कधी बोलत नाही की आम्हाला हे द्या, तर त्यांना कशाला त्रास देतात? आणि हे तुम्ही जे म्हणतात की त्यांचा ड्रॉपिंगशी हे लोकांना त्रास होतो, ते काल पण आला, आजूबाजूला विचारा ना बिल्डिंगमध्ये जाऊन की कोणाला किती त्रास होतो आहे। लोक सिगरेट पितात, ते लिहिलं आहे त्याच्यावरती, इंजिनियर तरी ते विकतात, सिगरेट तरी विकतात। मॅक्सिमम केसेस कॅन्सरचे त्याचे आहेत, तिथे काही तुम्ही ॲक्शन घेत नाही। आणि हे सिम्बॉल ऑफ पीस आहे। कधीपासून आहे हा कबूतरखाना? आम्हाला माहिती आहे, पण माझे वडील 1950 पासून इथे येत होते, तेव्हा एक पैसे होता तेव्हा आम्ही टाकतो। तर हे परंपरा आता आमची चालूच आहे। त्यामुळे आम्ही खूप आधीपासूनच हा अशा पद्धतीचं दाणे पाणी कबुतरांना खायला घालतो आणि हे एक शांतीचं दूत आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं कारवाई करणं हे योग्य नसल्याचं आत्ता जैन समाजाकडनं सांगण्यात येताना पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। आप लोग खुद सब मानव हो, और मानव को जो खुद को नहीं मिलेगा, कबूतर को खाना नहीं मिलेगा, दाना नहीं मिलेगा, पानी नहीं मिलेगा, तो क्या करेगा वो? आप खुद बताओ ना हमें, इसका कोई सॉल्यूशन तो होना चाहिए ना। कितने मर जाएंगे कबूतर, कितने? कल आपने देखा होगा, कल 200-250 कबूतर मर गए, उन्होंने ढाक दिया है। कहाँ खाने जाएंगे ये लोग? आप बताओ मुझे, ये कहाँ खाने जाएंगे? ये आपके अंदर कोई मानवता है कि नहीं? अरे 200 साल से कबूतर खाना है, आज तक किसी को कुछ भी तकलीफ हो तो उसको आदर नहीं करते। मिनिमम 50-55 साल से दाना और पानी दोनों डालती हूँ। मेरा फोटो वायरल भी हुआ है। मैंने आज तक कभी भी कुछ नहीं हुआ, अंदर जाके मैं डालती हूँ दाना पानी। एक भी दिन ऐसा नहीं है कि मेरा बंद हुआ है। इधर मेरा शॉप था, इधर डाल के बाद में मैं शॉप में जाती थी। किसी को वो परेशान नहीं करता है, कुछ भी नहीं। इनका पहले बंदोबस्त करो, इतने मरते हमारे लिए अच्छा नहीं है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।